राहुलच्या तोंडातून ते शब्द बाहेर पडताच जणू संपूर्ण स्टुडिओमधली हवाच गोठली गेली. मुंबईच्या त्या अवाढव्य कॉर्पोरेट ऑफिसच्या काचेच्या खिडक्यांमधून बाहेर बाहेर पाहायला गेलं तर दुपारचं लख्ख ऊन पसरलं होतं. पण मंदार आणि कावेरीच्या आयुष्यामध्ये मात्र एका नव्या आणि अत्यंत काळवंडलेल्या संकटाची सावली पडली होती. साताऱ्याच्या त्या शांत, जुन्या कौलारू घराच्या अंगणामध्ये जग्गीने जो धुमाकूळ घातला होता, त्याचा असा काही उलटा आणि क्रूर डाव तो मुंबईमध्ये येऊन टाकेल याची पुसटशीही कल्पना या दोघांना नव्हती. जग्गीने साताऱ्याच्या चिखलामध्ये झालेली स्वतःची फजिती लपवण्यासाठी आणि मंदारला कायमचं संपवण्यासाठी कायद्याचा आणि मीडियाचा हुशारीने वापर केला होता. कावेरीने राहुलच्या हातातून ते कायदेशीर नोटीसचे कागदपत्र झटकून उडून घेतले. तिच्या डोळ्यावरचा चष्मा नाकाच्या शेंड्यावर थोड्या खाली सरकला. तिने अत्यंत वेगाने त्या कागदावरच्या ओळी न्याहाळल्या. जग्गीने मुंबईच्या उच्च न्यायालयामध्ये धाव घेऊन मंदारविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केला. म्हणजे अटेम्प्ट टू मर्डर आणि खंडणी मागणे अशा अत्यंत गंभीर आणि अजामीनपत्र पात्र कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. साताऱ्यामध्ये गावच्या लोकांनी जग्गीच्या गुंडांना हुसकावून लावण्यासाठी जे काही केले त्याला जग्गीने मंदारच्या पाळीव गुंडांनी केलेला हल्ला असे स्वरूप दिले होते. 24 तास, आपल्याकडे फक्त 24 तास आहेत, कावेरी धीरगंभीर आवाजामध्ये पण खंबीर आवाजामध्ये म्हणाली. तिच्या आवाजातील ती भीती आता एका क्षणामध्ये नाहीशी झाली होती आणि तिची जागा एका हुशार लढाऊ PR मॅनेजरने घेतली होती. तिने मंदारकडे पाहिले, जो शांतपणे ऑफिसच्या मोठ्या काचेच्या भिंतीपाशी उभा राहून खाली मुंबईच्या रस्त्यांवर धावणाऱ्या गाड्यांकडे पाहत होता. त्याच्या पाठीवर जग्गीच्या हंटरचा तो रक्ताळलेला वळ अजूनही तसाच होता, ज्यावर साताऱ्यामध्ये कावेरीने हळद लावली होती. वेदना होत होत्या, पण कावेरी आता त्याच्यासोबत होती. त्याचे मन पूर्णपणे जिंकून त्याच्या पाठीशी उभी होती. त्यामुळे मंदारच्या चेहऱ्यावर भीतीऐवजी एक अजब शांतता होती. कावेरी. मंदार मागे वळला. त्याचा तो बेस आवाज संपूर्ण खोलीमध्ये घुमला. तो चालत तिच्या अगदी जवळ आला. त्याने आपला डावा हात, ज्यावर अजूनही हलकी पट्टी होती, तो पुढे करून कावेरीच्या हातातील ते कागदपत्र बाजूला ठेवले आणि तिचे दोन्ही थंड पडलेले हात आपल्या हातामध्ये घेतले. तू घाबरू नकोस. साताऱ्याच्या त्या रात्री मी तुला वचन दिलं होतं की जोपर्यंत माझ्यात श्वास आहे तोपर्यंत मी आपल्यातल्या विश्वासाला आणि तुला धक्का लागू देणार नाही. हा जग्गी काय आणि कोर्ट काय, मी जेलमध्ये जायलाही तयार आहे, पण तुझं स्वाभिमान आणि आपलं हे नातं मी आता धुळीस मिळू देणार नाही. मंदारच्या डोळ्यांमध्ये यावेळी कोणताही अहंकार नव्हता, रॉकस्टारचा तोरा नव्हता, तर फक्त आणि फक्त कावेरीसाठी सर्वस्व पणाला लावण्याची एक अथांग ओढ होती. ऑफिसच्या त्या मोठ्या केबिनमध्ये बाहेर मीडियाचा प्रचंड गदारोळ सुरू असताना दोघांच्या नजरा एकमेकांना भिडल्या गेल्या. मंदारने हळूच खाली वाकून कावेरीच्या नाकावरचा चष्मा हलकासा वर सरकवला आणि तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवले. तो एक अत्यंत भावूक, सुरक्षित आणि विनाव्यत्यय रोमांसचा क्षण होता, ज्याने कावेरीला या संकटाशी लढण्यासाठी 100 हत्तींचे बळ दिले. मंदार, तुम्ही जेलमध्ये जाणार नाही आहात, हे मी तुम्हाला लिहून देते. कावेरीने त्याचे दोन्ही हात घट्ट दाबले आणि एक मिश्किल हसू तिच्या ओठांवर आले. तुम्ही विसरलात का? मी फक्त तुमची प्रियसी नाहीये, तुमची PR मॅनेजर पण आहे. आणि जग्गीने जर मुंबईमध्ये येऊन फिल्मी डाव टाकला असेल तर त्याला साताऱ्याच्याच पद्धतीने उत्तर द्यावं लागेल. राहुल, आत्ताच्या आत्ता प्रेस कॉन्फरन्सची तयारी कर. ऑफिसच्या मुख्य हॉलमध्ये आपण मीडियाला बोलावतोय. आणि हो, साताऱ्याहून बापू आणि गावच्या सरपंचांचा व्हिडिओ कॉलवर कनेक्ट करण्याची व्यवस्था कर. कावेरीचा हा नवा, खंबीर आणि बुद्धीने चालणारा अवतार पाहून राहुलचा चेहराही खुलला. येस मॅम, आत्ताच करतो सगळी तयारी. राहुल धावतच केबिनच्या बाहेर पडला. दुपारचे 3 वाजले होते. द वाईब कंपनीच्या मुख्य प्रेस हॉलमध्ये शेकडो कॅमेरे, फ्लॅशलाईट्स आणि पत्रकारांची प्रचंड गर्दी जमली होती. जग्गीने मंदारविरुद्ध केलेल्या गंभीर आरोपांमुळे संपूर्ण देशामध्ये खळबळ उडाली होती. प्रत्येक न्यूज चॅनलवर एकच हेडलाईन चालत होती, रॉकस्टार मंदार गुन्हेगार की निर्दोष. साताऱ्यामध्ये काय घडलं रात्री? कावेरी आणि मंदार हॉलमध्ये दाखल झाले. मंदारने एक साधा पांढरा कुर्ता घातला होता, ज्यामुळे त्याच्या पाठीवरची दुखापत लपलेली होती, पण तो चालताना थोडा सावधपणे चालत होता. कावेरीने हातामध्ये फाईल घेतली आणि पत्रकाराने प्रश्न विचारण्यामध्ये सुरुवात केली. मंदार सर, जग्गी सरांवर तुम्ही साताऱ्यामध्ये हल्ला का केला? तुम्ही कायदा हातात का घेतला? एका पत्रकाराने जोरात माईक पुढे करत विचारले. मंदार काही बोलणार तितक्यात कावेरीने माईक स्वतःकडे घेतला आणि ते अत्यंत शांत पण धारदार आवाजामध्ये म्हणाली. मिस्टर जग्गी यांनी मीडियासमोर जे काही कपडे आणि दुखापती दाखवल्या आहेत ती अत्यंत हुशारीने रचलेली खोटी कथा आहे.
सत्य काय आहे हे आज आम्ही संपूर्ण देशासमोर आणणार आहोत. जग्गी सर तिथे शांततेत आले नव्हते, तर ते मुंबईतून 2 फरार गुंड घेऊन आले होते आणि त्यांनी कोणावर हल्ला केला हे या व्हिडिओमध्ये बघा. कावेरीने स्टेजवरच्या मोठ्या स्क्रीनवर इशारा केला. स्क्रीन सुरू झाली तसा साताऱ्याच्या त्या रात्रीचा एक व्हिडिओ प्ले झाला. जग्गीला वाटले होते की त्या निर्जन गावामध्ये त्यांचे काहीही रेकॉर्ड होणार नाही, पण ती विसरली होती की कावेरीच्या घराच्या वेशीवर जुन्या पद्धतीचा एक छोटा CCTV कॅमेरा सुलभाबाईंनी सुरक्षेसाठी लावलेला होता. त्याचा ॲक्सेस कावेरीच्या मोबाईलमध्ये होता. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत होतं की जग्गी हातामध्ये हंटर घेऊन कावेरीवर धावून जात आहे आणि मंदारने स्वतःला मध्ये झोकून देऊन तो वार स्वतःच्या पाठीवर झेलला आहे. मंदारचा शर्ट फाटला आणि पाठीवर रक्ताचा बळ उमटल्याचे दृश्य जसे स्क्रीनवर आले तसं संपूर्ण प्रेस हॉलमध्ये एकच शांतता पसरली. जग्गीचा तो क्रूर चेहरा आणि त्याच्या गुंडांच्या हातातील दांडके कॅमेऱ्यामध्ये स्पष्ट दिसत होते. हा पहा पुरावा, कावेरी अत्यंत कडक आवाजामध्ये म्हणाली. जग्गी सरांनी स्वतः कायदा हातामध्ये घेतला. एका निष्पाप मुलीवर आणि देशाच्या सर्वात मोठ्या गायकावर प्राणघातक हल्ला केला. मंदार सरांनी जे काही केले ते फक्त सेल्फ डिफेन्स होता आणि साताऱ्याचे गावकरी त्यांच्या रक्षणासाठी धावून आले होते. नेमक्या त्याचवेळी कावेरीने स्क्रीनवर साताऱ्याच्या बापूंचा आणि सरपंचाचा थेट व्हिडिओ कॉल कनेक्ट केला. बापूंनी साताऱ्याच्या रांगड्या भाषेमध्ये मीडियाला सुनावले. अहो काय सांगताय तुम्ही? तो जग्गी मुंबईहून येऊन आमच्या गावातल्या पोरीला आणि रॉकस्टार भाऊला मारायला निघाला होता. रॉकस्टार भाऊने काल रात्री ओढ्याचं पाणी आल्यावर स्वतःचा जीव धोक्यात घालून आमचं भुईमुगाचं पीक वाचवले. तो आमचा देव माणूस आहे. जर पोलिसांनी त्याला हात लावला तर संपूर्ण सातारा मुंबईत येऊन उपोषणाला बसेल. गावकऱ्यांची ही गावराणी आणि अस्सल साक्ष ऐकून पत्रकारांमधील जग्गीबद्दलचा सगळा राग उफाळून आला. मीडियाच्या कॅमेऱ्याचे रोख आता जग्गीच्या विरोधामध्ये फिरले होते. जो कट जग्गीने मंदारला जेलमध्ये पाठवण्यासाठी रचला होता तोच कट आता जग्गीच्या गळ्याभोवतीचा फास बनला होता. प्रेस कॉन्फरन्स संपून जेव्हा मंदार आणि कावेरी केबिनमध्ये परत आले तेव्हा पोलीस अधिकारी तिथे आधीच हजर होते. पण यावेळी त्यांच्या हातामध्ये मंदारसाठी बेड्या नव्हत्या, तर जग्गी विरुद्ध काढलेले अटक वॉरंट होते. मिस्टर मंदार, कावेरी मॅडम, आम्ही हा व्हिडिओ आणि गावकऱ्यांची साक्ष मुख्य पुरावा म्हणून कोर्टामध्ये सादर केली आहे. कोर्टाने मंदार सरांवरील सगळे आरोप फेटाळून लावले आहेत आणि जग्गी विरुद्ध फसवणूक, प्राणघातक हल्ला आणि खोटे गुन्हे दाखल केल्याबद्दल तात्काळ अटकेचे आदेश दिले आहेत. आमची टीम जग्गीला अटक करायला निघाली आहे, पोलीस इन्स्पेक्टरने हसून सांगितले. संकट आता पूर्णपणे टळले होते. जग्गी, सुमित आणि विक्रम या तिघांचा वेळ कायमचा खतम झाला होता. द वाईब कंपनी आता पूर्णपणे सुरक्षित आणि स्वतंत्र झाली होती. संध्याकाळचे 7 वाजले होते. ऑफिसमधील सर्व कर्मचारी घरी निघून गेले होते. संपूर्ण 15वा मजला शांत झाला होता. बाहेर मुंबईच्या आकाशामध्ये ढग दाटून आले होते आणि एक हलका आल्हाददायक पाऊस सुरू झाला होता, ज्याच्या थेंबाचा आवाज ऑफिसच्या काचेच्या खिडक्यांवर येत होता. कावेरी तिच्या केबिनमध्ये बसून लॅपटॉप बंद करत होती. तिने सुटकेचा श्वास सोडला. साताऱ्याच्या त्या चिखलातून सुरू झालेला हा प्रवास अखेर एका अत्यंत सुखद आणि सुरक्षित वळणावर आला होता. तिने तिची सॅक खांद्याला अडकवली आणि ती बाहेर पडणार इतक्यात केबिनचा दरवाजा हळूच उघडला. समोर मंदार उभा होता. त्याने आता कुर्ता बदलून एक मऊ काळ्या रंगाचा शर्ट घातला होता. त्याच्या हातामध्ये त्याचे ते लाडके गिटार होते. त्याच्या चेहऱ्यावर एक अत्यंत लाघवी, रोमॅन्टिक आणि शांत हसू होते. काय गं मॅनेजर मॅडम, सगळी संकटं तर तुम्ही एका झटक्यात मिटवून टाकलीत. आता या रॉकस्टारला कोणतं नवीन काम द्यायचं? मंदारने केबिनच्या दरवाजाला टेकून अत्यंत मिश्किल नजरेने विचारले. कावेरीने चष्म्याच्या मागून त्याच्याकडे पाहिले. तिच्या मनामध्ये आता फक्त आणि फक्त आपल्या माणसाचा अभिमान होता. ती हसली आणि नाकावरचा चष्मा नीट करत म्हणाली, आता कोणतंही काम नाहीये मिस्टर मंदार. तुमचे सगळे जुने शेड्यूल क्लिअर झालेत. आता तुम्ही फ्री आहात. मी फ्री नाहीये. मंदार चालत तिच्या अगदी जवळ आला. त्याने गिटार बाजूला ठेवले आणि तिची ती सॅक तिच्या खांद्यावरून हळूच काढून खाली टेबलवर ठेवली. त्याने आपले दोन्ही हात तिच्या कमरेभोवती घट्ट आवळले. कावेरी एका क्षणामध्ये त्याच्या छातीशी खेटून उभी राहिली. खिडकीबाहेर पडणाऱ्या पावसाच्या गारव्यामध्ये मंदारच्या शरीराची ऊब तिला कमालीची सुखावून गेली. मी फक्त आणि फक्त तुमच्या प्रेमाच्या नशेमध्ये आणि पाशामध्ये अडकलोय. कावेरी, साताऱ्यामध्ये तुम्हाला एक वचन दिलं होतं की मुंबईत गेल्यावर तू माझ्या प्रेमाचा पूर्ण स्वीकार करशील. आता तर कोणताही अबोला नाही ना? मंदारने अत्यंत रोमॅन्टिक, मंद आणि आर्त स्वरामध्ये तिच्या ओठांच्या जवळ जाऊन विचारले. त्याचा गरम श्वास तिच्या गालावर आदळत होता. कावेरीचे डोळे नकळत मिटले गेले. तिने आपले नाजूक हात मंदारच्या गळ्याभोवती घट्ट आवरले आणि त्याचे लांब विस्कटलेले केस आपल्या बोटांनी कुरवाळले. नाही मंदार, माझा कोणताही अबोला उरलेला नाही. साताऱ्याच्या त्या मातीने आणि तुमच्या या निखळ प्रेमाने माझं मन पूर्णपणे जिंकलंय. आय लव्ह यू.
तिने अत्यंत हळू आणि प्रेमाने उत्तमलेल्या आवाजामध्ये तिच्या मनातील अंतिम स्वीकृती दिली. मंदारने हसून तिचे ओठ आपल्या ओठांमध्ये हलकेच सामावून घेतले. तो ऑफिसच्या केबिनमध्ये बाहेर पडणाऱ्या रिमझिम पावसामध्ये घडलेला एक अत्यंत हळूवार, शुद्ध आणि दीर्घ प्रतीक्षेनंतर आलेला मधुर मिलनाचा क्षण होता. नात्यातल्या सगळ्या शंका, अविश्वास आणि संकटाची राखरांगोळी होऊन प्रेमाची एक अत्यंत सुंदर, विनाव्यत्यय आणि खंबीर पहाट उजाडली होती. थोड्या वेळाने दोघेही हसत एकमेकांच्या हातामध्ये हात धरून ऑफिसच्या लिफ्टकडे निघाले. मंदारने गाडीची चावी फिरवत विचारले, "मग मॅनेजर मॅडम, आज रात्री जेवायला कुठे जायचं? साताऱ्याचं पिठलं भाकरी तर मुंबईत मिळणार नाही." आईने दिलेला तो मेथीच्या भाजीचा डबा गाडीतच आहे. मंदार, आपण घरी जाऊन तेच गरम करून खाणार आहोत, कावेरीने लाजत सांगितले. मंदारने जोरात हसून तिचा हात आपल्या ओठांवर टेकवला. त्यांचा हा प्रवास आता संपत आला होता आणि एका नवीन गोड संसाराची सुरुवात होणार होती. पण ते लिफ्टपाशी पोहोचणार इतक्यात कावेरीच्या हातातील तिचा मोबाईल अचानक व्हायब्रेट झाला. स्क्रीनवरला राहुलचा एक मेसेज आला होता. मेसेजमध्ये कोणतीही कायदेशीर नोटीस किंवा संकटाची बातमी नव्हती, तर एक लहान गुपित फोटो होता. तो फोटो एका जुन्या बंद खोलीचा होता, जिथे भिंतीवर एक मोठी फ्रेम टांगली होती आणि त्या फ्रेममध्ये मंदार आणि कावेरीचे बालपणाचे काही जुने खेळतानाचे फोटो एकत्र लावलेले होते, जे आजवर कावेरीने किंवा मंदारने कधीच पाहिले नव्हते. मेसेजच्या खाली राहुलने लिहिलं होतं, "मॅम, विक्रम सरांच्या पर्सनल लॉकरची तपासणी करत असताना पोलिसांना ही जुनी फाईल सापडली. हे फोटो सांगतायत की मंदार सर आणि तुम्ही मुंबईमध्ये किंवा साताऱ्यामध्ये भेटण्यापूर्वी बालपणातच एकमेकांना ओळखत होतात. तुमच्या दोन्ही कुटुंबाचा एक खूप जुना विसरलेला इतिहास आहे, जो विक्रमला माहिती होता." कावेरीने त्या फोटोकडे पाहिले आणि तिचे डोळे विस्फारले. तिने मंदारकडे पाहिले, जो अनभिज्ञपणे लिफ्टचे बटन दाबत हसत उभा होता. या नव्या गोड प्रवासाच्या उंबरठ्यावर आता त्यांच्या बालपणाचा कोणता विसरलेला गोड आणि रहस्यमय इतिहास समोर येणार होता. कथेचा हा भाग एका अत्यंत रोमॅन्टिक, सुखावह आणि तितक्याच एका अजब कौटुंबिक सस्पेन्सच्या वळणावर थांबला होता.